सगळे तांब्याचे लोक बरेच नाही माल निघाला शेट फ्रेश झालं म्हटलं जाऊन आज वाढदिवस आहे आणि सातारा शहराचे माजी नगराध्यक्ष जनता बँकेचे माजी चेअरमन आणि प्रकाश शेट यांच्या नेतृत्वाखाली म्हणा किंवा त्यांच्या माध्यमातून आज आपलं काम हे या प्रभागामध्ये आणि शहरामध्ये चालू मोठा मित्रपरिवार असेनं आपल्या स्वभावामुळं आणि आपल्या कामामुळं आज उभा केला जातो. त्याचबरोबर व्यवसायामध्ये सुद्धा अतिशय बारकाईने लक्ष आपला ट्रान्सपोर्टचा जो अगदी पारंपरिक व्यवसाय होता त्याच्यात सुद्धा लक्ष घालून नवीन नवीन जे काही आजूबाजूला बदल होत आहेत व्यवसायामध्ये नवीन गोष्टी येतात त्या इथं साताऱ्यामध्ये आपण व्यवसायात आणल्या पाहिजे हा सुद्धा प्रयत्न अक्षयनं केला आणि यशस्वीरित्या आज सावकार ट्रान्सपोर्टचा व्यवसाय हा अक्षय बघत असतो चालवत असतो. प्रकाश शेटना त्याच्यामुळे थोडी जबाबदारी हलकी झाली असं म्हटलं तरी काही चुकीचं करणार नाही आणि आज अशा एक तरुण नेतृत्वाचा वाढदिवस आहे. अक्षयला मनापासून माझ्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्याच वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि नक्कीच पुढंसुद्धा अक्षयची वाटचाल ही अतिशय यशस्वी आणि प्रभावी राहील अशी म्हणजे अपेक्षा म्हणण्यापेक्षा अशी खात्री मनापासून व्यक्त करतो आणि परत एकदा अक्षयला शुभेच्छा देऊन त्याला उदंड आयुष्य लाभो एवढीच सदिच्छा शुभेच्छा. बाबा राजकारणात नवीन युवकांनी पुढे यावं पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे काय संधी काय मिळणार आहे? आलंच पाहिजे. शेवटी साताऱ्यात सुद्धा शहरात सुद्धा नवीन नवीन किंवा नवीन नेतृत्व याला आपण म्हणतो ही शहराच्या उभारणीमध्ये शहराच्या जडणघडणीमध्ये पुढं आली पाहिजे निर्माण झाली पाहिजे. कारण शेवटी सातारा भविष्य साताऱ्याचं जे आहे ते तरुण पिढीच्या हातात आहे. आज जी मुलं साताऱ्यामध्ये कॉलेजमधनं व्यवसाय जी आज असतील त्यांच्या हातामध्ये पुढचा सातारा आहे. कारण एक एक पिढी बाजूला होत आली किंवा संपत आली की पुढच्या पिढीची ती जबाबदारी असते की आपला सातारा आपलं शहर तालुका जिल्हा जे काय असेल जिथं आपण काम करतोय ते सांभाळण्याचं काम आपलं. त्यामुळे तरुण पिढी राजकारणात नक्की आली पाहिजे आणि राजकारण आणि समाजकारण या दोन्ही नुसतंच राजकारण करून उपयोग नसतो आपल्याला माहिती आहे. समाजकारण समाजाच्या उपयोगी ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा
केल्या पाहिजेत आणि त्या अक्षयच्या माध्यमातून होतात. त्यामुळं नक्कीच त्याची भावी वाटचाल ही चांगली आहे. त्याला मित्रपरिवाराचं सगळं म्हणजे कुटुंबा म्हणा किंवा मित्रपरिवार मोठा आहे, कुटुंबातनं त्याला नक्कीच सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. नक्कीच अक्षयची वाटचाल ही राजकारण, समाजकारण किंवा अन्य क्षेत्रात जिथं काम करत व्यवसायामध्ये सगळीकडं त्याची यशस्वी राहील एवढी मला खात्री आहे.